चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण छानपैकी एक नवीन पाठ शिकणार आहोत. त्याचं नाव काय आहे? साम्राज्याची वाटचाल. आपण गेल्या पाठामध्ये राष्ट्ररक्षक मराठे हे पाहिलेले, बरोबर की नाही? तर त्याचं आपण काय पाहणार आहोत? साम्राज्याची वाटचाल हा आपण पाठ पाहणार आहोत. पहा, या पाठामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय शिकायचे? दोन गोष्टी पाहिजेत. जे आपल्या मराठे जे साम्राज्य आहे ते कशा प्रकारचं विस्तारित रूप झालं आणि सगळ्यात शेवटी एंड त्या साम्राज्याचा कसा झाला, हे दोन गोष्टी आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. या पाठामध्ये पहा, आपण सगळ्यात महत्वाचं ज्या सरदार घराण्याने महत्वाचे योगदान दिले आहे त्याचे आपण थोडक्यात आढावा या पाठामध्ये आपण घेणार आहोत. आता या पाठामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्या ज्या सरदारांनी ज्या ज्या घराण्यांनी आपल्या महाराष्ट्राचा पताका दिल्लीच्या तख्तावर पाठवण्यासाठी जे काही योगदान दिलेले आहे त्या योगदानाचं आपण काय करणार आहोत? पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं पहा, या ठिकाणी जे मराठ्याचं साम्राज्य आहे, गेल्या पाठामध्ये आपण पाहिलं की मराठ्याचं साम्राज्य त्या ठिकाणी दिल्लीच्या तख्तापर्यंत कशा प्रकारे पोहोचलं. या ठिकाणी महाराष्ट्र होता आणि या महाराष्ट्रापासून काय पोहोचलेलं आहे? दिल्लीच्या तख्तापर्यंत कशा प्रकारे या ठिकाणी आपलं पोहोचलं होतं हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे हे होऊन गेलेले आहेत त्यांचं काय नाव आहे रे? वाचा. त्यांचं नाव काय आहे? इंदोरचे होळकर. कोणते? इंदोरचे होळकर घराणे हे याची आपण पहिल्यांदा माहिती पाहू. यांचं खूप मोठं काम आहे. पहा या ठिकाणी पहा दिसते इंदोरचे मल्हारराव होळकर यांचं हे चित्र आहे. पहा कोणाचं आहे? मल्हारराव होळकर. आता हे मल्हारराव होळकर जे आहे ते मल्हारराव होळकर मूळचे कुठले आहेत? पहा इंदोरचे आहेत. मूळचे कुठले आहेत? इंदोरचे आहेत. कुठले आहेत रे? हा, इंदोरचे. त्यानंतर होळकर घराण्याचे ते संस्थापक आहेत. त्यांनी दीर्घकाळ मराठा राज्याची सेवा केली. सगळ्यात महत्वाचं जे मराठा साम्राज्य कसं विस्तारित गेलं त्याचं एक युद्धनीती आहे. पहा त्या युद्धनीतीचं नाव काय आहे? गनिमी कावा. त्या गनिमी काव्याच्या युद्धनीतीने भरपूर काय केलं? मराठ्यांचं ध्वज अटकेपार पोहोचला असं म्हणून म्हटले जाते. त्याच्यापैकी ह्या जे इंदोरचे होळकर होते त्याच्यामध्ये तरबेज होते आणि निष्णांत होते. निष्णांत म्हणजे काय? त्याच्यामध्ये खूप युद्धनीतीने तरबेज होते. त्यांना गनिमी कावा हा खूप चांगल्या प्रकारे जमत होता. आता पहा, पहिला बाजीराव व नानासाहेब पेशवा यांच्या काळामध्ये त्यांनी उत्तरेमध्ये खूप पराक्रम गाजवला. या ठिकाणी पहा आपण उत्तरेचं जे बघितलेलं आहे, या ठिकाणी या इकडल्या भागामध्ये या मल्हारराव होळकरांनी काय केलेलं आहे? आपला जो ध्वज आहे मराठ्यांचा त्या ठिकाणी फडकवला होता. आता माळव्यामध्ये आणि राजपुतान्यात मराठ्यांचे वर्चस्व त्यांनी या ठिकाणी प्रस्थापित केलं. म्हणजे राजस्थानच्या काही भागामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं? राजपूत कुठले होते? राजस्थानचे. त्या राजस्थानच्या राज्यामध्ये सुद्धा काय केलं? त्यांनी आपला ध्वज त्या ठिकाणी फडकवला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे युद्ध आहे मी सांगितलं होतं, कुठलं युद्ध आहे रे? पानिपतचं युद्ध. कुठलं युद्ध? पानिपतचं युद्ध. पानिपतच्या युद्धानंतर उत्तरेतील मराठ्यांची प्रतिष्ठा सावरण्यात माधवराव पेशव्यांसह त्यांची फार मदत झाली. हे माधवराव जे पेशवे होते त्यांच्यासोबत हे मल्हारराव होळकरांनी उत्तरेने जी घडी बसवली होती मराठ्यांची, बादशहाला दिल्लीच्या तख्तावर बसवून जे काही राज्य करत होते आपले मराठे, त्या राज्य करण्यामध्ये या माधवराव पेशव्यांना हे इंदोरचे होळकरांनी खूप त्यांना साथ दिली होती. आता यानंतर पहा, होळकर घराण्यानंतर हे चित्र तुम्हाला माहितच आहे. कुणाचं आहे हे चित्र? अहिल्याबाई होळकरांचं. कुणाचं चित्र आहे? अहिल्याबाई होळकर. आता हे अहिल्याबाई होळकर कोण होते रे? तर अहिल्याबाई होळकर या पुण्यश्लोक हे मल्हारराव जे होते यांचे पुत्र खंडेराव. काय नाव आहे? काय नाव आहे त्यांचं? खंडेराव. हे जे मल्हारराव आपण आता पाहिलेले आहेत त्या मल्हाररावांचे जे पुत्र होते खंडेराव यांच्या पत्नी या अहिल्याबाई होळकर होत्या. आता खंडेरावाचा काय झाला? कुंभेरच्या युद्धामध्ये मृत्यू झाला. काय झालं? सैन्यामध्ये युद्धामध्ये लढता लढता हे खंडेरावांना वीरमरण पत्करलं त्यांनी. आणि त्यांच्या पुढे त्यांचा जो कारभार होता राज्याचा, इंदोरचा कारभार कुणी सांभाळला? तर या कर्तृत्वान स्त्रीने सांभाळला. त्यांचा आदरणीय नाव आहे राजमाता अहिल्याबाई होळकर. एक स्त्री असून त्यांनी कशा प्रकारे आपला जो कारभार आहे राज्यकारभार कसा पाहिला ते आपण आता या ठिकाणी पाहूया. आता बघा, इंदोरच्या कारभाराची सूत्रे खंडेराव गेल्यानंतर त्यांच्याकडे आली आणि त्या सगळ्यात महत्वाचं त्यांचे गुण पहा. थोर. त्या कशा होत्या? थोर होत्या. त्यानंतर दुसरी गोष्ट मुत्सद्दी होत्या. त्यानंतर काय होत्या त्या? थोर नंतर काय होत्या? मुत्सद्दी होत्या. त्यानंतर त्या उत्कृष्ट प्रशासक होत्या. त्यांनी आपला राज्याचा कारभार अगदी छान प्रकारे त्यांनी काय केला. आता राज्याचा कारभार कसा केला या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं त्यांनी पहिल्यांदा काय केलं पहा. राज्याचा कारभार कसा केला पहा. नंबर 1 त्यांनी काय केलं रे? ज्या पडीक जमिनी होत्या त्या पडीक जमिनी काय केल्या? त्यांनी लागवडी खाली आणल्या.
काय केला, ज्या जेवढ्या काही पडीक जमिनी त्याच्या राज्यामध्ये होत्या तेवढ्या जमिनी त्यांनी लागवडीखाली आणल्या आणि त्या शेतकऱ्यांना त्यांनी काय केला, त्या बघा विहिरी खणून दिल्या. काय केलं त्यांनी, विहिरी खणून दिल्या आणि त्याच्यावर विशेष भर दिला. काय केला त्यांनी, विशेष भर दिला. का भर दिला असेल, कारण शेतकरी खुश तर सगळी जनता खुश. त्याच्यातूनच जुन्या काळामध्ये काय होतं, शेतकरी शेतीमधून जे काही उत्पन्न मिळत होतं त्याच्यावर सगळं पूर्ण काय केला, व्यापार उद्योग चालत होते. म्हणून पहा या ठिकाणी काय केलं त्यांनी, सगळ्यात महत्वाचं काय केलं, काय केलं पहा, ज्या जमिनी आहे त्या जमिनी काय केल्या त्यांनी लागवडी खाली आणल्या. आणि दुसऱ्यात महत्वाचं काय केलं त्यांनी रे, विहिरी काय केल्या त्यांनी खणल्या. त्यानंतर पहा सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय केलं, बघा या चित्रामध्ये काय दिसतंय, काय दिसतंय या चित्रामध्ये, मंदिर दिसत आहे. मंदिराच्या बाजूला आहे काय दिसत आहे, काय दिसत आहे, घाट. काय दिसत आहे, घाट. इकडल्या साईडला ह्या काय आहेत, धर्मशाळा आहेत. काय आहे, धर्मशाळा आहे. त्यांनी काय केलं, आपल्या राज्याची घडी बसवता बसवता शेतकऱ्यांना काय केलं, प्रोत्साहन दिलं. आता हे माणूस काय करायलाय पहा, जे काही व्यापारी उद्योग येत होते, धर्मशाळा येत होते, जनावरांना पाणी, माणसांना प्यायला पाणी. त्यानंतर या ठिकाणी हे काय दिसत आहे, घाट आहे, मठ आहे. या ठिकाणी पहा हे मठ काय केले त्यांनी, बांधले, मंदिरं बांधली आणि त्या धर्मशाळा बांधल्या. आणखी काय केलं त्यांनी, सगळ्यात महत्वाचं पहा, चारही दिशांना असलेल्या महत्वाच्या धर्म जेवढे काही स्थळ होते त्या धर्मस्थळावर त्यांनी काय केलं, मठ बांधले. पहा या ठिकाणी चित्र रूपात तुम्हाला दिसत आहे, नद्या, पाणी किती छान आहे, मंदिर आहे, मंदिराच्या समोर हे सगळे लोक चाललेले आहेत, धर्मशाळा आहे या ठिकाणी. त्यानंतर ही लोक कसे हे करतात. सगळ्यात महत्वाचं दुसरी गोष्ट त्यांनी काय केली, तर व्यापार आणि उद्योग यांना काय केलं, प्रोत्साहन केलं. बघा या ठिकाणी चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला, काय दिसत आहे चित्रामध्ये, बघा ह्या ज्या राजमाता अहिल्याबाई होळकर आहेत त्या स्वतः बसून काय करत आहेत, त्या दोघांचे भांडण झालेले न्याय निवाडा करत आहेत. काय करत आहेत, न्याय निवाडा करत आहेत. पहा या ठिकाणी बसलेल्या आहेत त्या आणि स्वतः त्यांनी काय केलेले, सैनिक बाजूला बसून हे न्याय निवाडा करत आहेत. त्यानंतर इकडे पहा, स्वतः जाऊन काय करत आहेत, ते आपल्या राज्यामध्ये जाऊन लोकांना मदत करत आहेत. अशा प्रकारच्या दान करत आहेत पहा या ठिकाणी. त्या सगळ्यात महत्वाचं त्यांचा महत्वाचा गुण काय होता पहा, त्या दानशूर होत्या आणि ग्रंथप्रेमी होत्या. त्यांच्या हातामध्ये पुस्तक दिसतंय का नाही, तर त्या काय होत्या, ग्रंथप्रेमी होत्या. आणि सुमारे 28 वर्ष, किती वर्ष, 28 वर्ष सोपं काम नाही एका स्त्रीनं राज्य करणं. त्यामुळेच आपण त्यांचं नाव घेतो. एका स्त्रीनं एवढं मोठं राज्यकारभार चालवणं सोपं नाही. त्यांना सगळ्या गोष्टी येत होत्या, तलवारबाजी येत होती, त्यांना घोडे स्वारी येत होती, सगळा राज्यकारभार त्या मुसद्दीगिरीने अशा छान प्रकारे करत होत्या. आता हे चित्र काय दिसते पहा, काय दिसतंय तुम्हाला, त्यांनी काय केलंय, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जे परळी येथील वैद्यनाथ मंदिर आहे, परळी मधलं वैद्यनाथ मंदिर त्यांनी 18व्या शतकामध्ये काय केलं, मंदिर त्या ठिकाणी खराब झालं होतं. महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपल्या, तर महादेवाच्या मंदिरला त्यांनी काय केलं रे, त्याचा जीर्णोद्धार केला. म्हणजे त्याचा काय केलं त्यांनी, चांगलं डागडुजी केली. काय केलं त्यांनी, चांगली डागडुजी केली. अशा प्रकारच्या ह्या अहिल्याबाई होळकर होऊन गेलेल्या आहेत. पहा त्याच्यामध्ये अहिल्याबाई होळकरांबद्दल आपल्याला महत्वाचं काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात रे, काय गोष्टी लक्षात ठेवायच्या पहा. या ठिकाणी त्यांनी काय केलं, मंदिर, घाट, मठ, धर्मशाळा, पानपोळ्या बांधल्या. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना विहिरी खणून दिल्या, व्यापार उद्योगाला प्रोत्साहन दिलं. त्यानंतर तलाव, तळे या ठिकाणी निर्माण केले. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय केलं, ही गोष्ट खूप महत्वाची आहे पहा. देशामध्ये सांस्कृतिक ऐक्याचा, त्यांच्या राज्यामध्ये सगळ्या जाती धर्माला त्यांनी काय केलं, तेवढं स्थान दिलं आणि सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा त्यांनी वारसा केला. त्यानंतर त्यांचे दुसरे गुण काय आहे, दानशूर आणि ग्रंथप्रेमी होत्या. त्या काय होत्या, दानशूर होत्या आणि ग्रंथप्रेमी होत्या. जवळपास त्यांनी किती वर्ष राज्यकारभार केला, 28 वर्ष त्यांनी काय केलं, आपली राजसत्ता आणि आपल्या 28 वर्ष त्यांनी हे केलं. उगाच त्यांना म्हणत नाहीत राजमाता अहिल्याबाई होळकर. एक स्त्री असून 28 वर्ष आतापर्यंत राज्य करणारी ही पहिली स्त्री असते, राजमाता जिजाऊ यांच्यानंतर. पहा या ठिकाणी त्यांनी काय केलं, पुढे उत्तरेमध्ये मराठ्यांच्या सत्तेची प्रतिमा त्यांनी उंचावली. राज्यामध्ये त्यांनी शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केली. मराठी शाहीच्या उतरत्या काळामध्ये यशवंतराव होळकर यांनी राज्य वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अहिल्याबाई होळकर नंतर यशवंतराव होळकर यांनी काय केलं,
आपलं राज्य आहे ते वाचवण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचं लक्षात ठेवा. कधीही फोटोमध्ये काय दिसते बघा, त्यांचे अहिल्याबाई होळकरांचे महादेवाचे पिंड दिसते बघा आपल्याला. तर ते काय होत्या, महादेवाचे भक्त होत्या. ज्यांच्या जिथं जिथं ते जायच्या त्यांच्या राज्यामध्ये जेवढे काही धर्मशाळा होत्या त्यांनी बांधल्या. त्यानंतर मंदिरामध्ये काय केलं त्यांनी, डागडुजी निर्माण केली आणि त्यामध्ये महादेवाचे जेवढे काही मंदिरं आहेत, महाराष्ट्रातले असो इंदोर इकडले असो, त्यांनी काय केलं, इंदोरचे जेवढे काही राज्यघराणं होतं त्याच्यामधल्या राज्यामधील सगळे महादेवाचे मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम, डागडुजी करण्याचं काम त्यांनी काय केलं.